नागपुर के बाजारगांव स्थित फैक्ट्री में हुए भीषण स्फोट पर महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने गंभीर चिंता जताई है। उन्होंने कहा कि ऐसे हादसों में सबसे बड़ा नुकसान मजदूरों और कर्मचारियों का होता है, जिनकी जान जाती है और परिवार तबाह हो जाते हैं। अनिल देशमुख ने सरकार से मांग की है कि इस हादसे की निष्पक्ष जांच के लिए तुरंत एक कमेटी गठित की जाए। साथ ही राज्य और केंद्र सरकार को मिलकर ऐसी कंपनियों की जिम्मेदारी तय करनी चाहिए। उन्होंने जोर देकर कहा कि केवल जांच ही नहीं बल्कि ऐसे सभी कारखानों का स्पॉट ऑडिट अनिवार्य किया जाए ताकि भविष्य में इस तरह के हादसे टाले जा सके। पूर्व गृह मंत्री ने कहा कि मजदूरों की सुरक्षा और उनके परिवारों की जिम्मेदारी कंपनी के साथ सरकार की भी है। यदि समय रहते ठोस कदम नहीं उठाए गए तो ऐसे हादसे लगातार होते रहेंगे और निर्दोष कर्मचारियों की जान जाती रहेगी। उन्होंने मांग की है कि पीड़ित परिवारों को तुरंत मुआवजा और सहायता दी जाए। नागपूर पाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या आहेत, एक्सक्लुझिव्हच्या कंपन्या आहेत। जवळजवळ 9-10 कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगाव पाशी आहेत आणि या ठिकाणी या कंपन्या आहेत त्यामध्ये सुंदर एक्सक्लुझिव्ह आहे, चामुंडी आहे, केलटेक आहे, ओरिएंटेड एक्सक्लुझिव्ह आहे, अशा 9-10 कंपन्या आहेत आणि या सर्व कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होत राहतात आणि जे बिचारे कामगार तिथे पोटापाण्यासाठी नोकरी करतात, स्फोट झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्युमुखी पडतात। 2 वर्षात जवळजवळ या सर्व कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 23 लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीने अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्वाचे डिपार्टमेंट्स आहेत की पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही संस्था त्या नागपूरला आहेत, केंद्राच्या काही संस्था नाही म्हणून अशा घटना घडत आहेत। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आमची तर राज्य शासनाला मागणी आहे की या सर्व कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे त्याच्यासाठी एक तज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे आणि या तज्ञ समितीने या सर्व कंपन्यांना भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी लागते, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं का, कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी पावलं उचलली पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का, या सर्व गोष्टीकडे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संस्थेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लिहिले की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत, स्फोटक कंपन्या आहेत, त्यांना जर व्यवस्थित कामगाराच्या सुरक्षेसाठी जे पाऊल उचल पाहिजे लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो। यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे। इन बीसीएन न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।